नमस्कार सखींनो. बऱ्याच वेळी क्रंची मंची चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा पॅकेट फूड न घेता घरच्या घरी बनवलेला हा स्नॅक्स अतिशय छान वाटतो. तर चला बनवूया आजची रेसिपी. आजच्या रेसिपीसाठी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची 1 कप. त्यामध्ये 1/4 कप मेथी घेतलेली. आता यामध्ये आवडीनुसार तिखट, हळद आणि 1 चमचा जिरे घातले. तर आता बाजूला ठेवूया हे. या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण 2 चमचे सोप, 2 चमचे भाजलेले धने ते घालायचे आणि रवाळ असं दळून घ्यायचं ह्याप्रमाणे. तर हे आता एका बाउलमध्ये आपण काढून ठेवूया. यामध्ये 1/4 कप कढीपत्ता घातला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्याचीसुद्धा छान पेस्ट करून घेतली. तर यामध्ये आता सोप आणि धन्याची पावडर घालून घेऊया. 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ घेऊ शकता. 1 चमचा पिठी साखर, 2 चमचे ओवा आणि ही कढीपत्ता मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये आपण घालून घेऊया. आता अर्ध लिंबू पिळून घेतलंय. या सगळ्या मिश्रणामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालती. त्यापेक्षा जास्तसुद्धा लागू शकतं आणि अर्धी वाटी रवा घालून छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जाड किंवा बारीक रवा दोन्ही तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी जाड रवा घेतलेला आहे. तर हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ. मेथी आणि पालकमध्ये जे मॉइश्चर असतं ते पिठामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या क्रिस्पी होतात. अर्धी ते पाऊण वाटी यामध्ये मी तेल घातलेलं आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं आहे. तर हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. फक्त पाणी राहिलं आहे आता. ते फक्त 1/4 कप आपल्याला पाणी लागणार आहे. जितकं पाणी कमी घालू तितकं पुऱ्या क्रिस्पी क्रंची चटपटीत लागतील. तर हे घट्टसर मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर मळून झाल्यानंतर हे मिश्रण छान गोळा करून 10 ते 15 मिनटं एका स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटांनी आपण बघूया तर छान पिठाचा गोळा हा मुरलेला आहे. तर यातला थोडा गोळा घेऊन आपण छान रोल करून घ्यायचा. रोल झाल्यानंतर त्याचे एकसारखे काप करून घ्यायचे आहे आणि गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या लाटल्या जातात. तर थोडंसं तेल लावून आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर ह्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते. आता करूया तळणाची तयारी. तळण्यासाठी जे आपल्याला तेल लागणार आहे ते एकदम कडकडीत गरम करायचे नाही आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी 7 ते 8 पुऱ्या घालते. 7 ते 8 पुऱ्या तळताना अगदी गॅस मंद ठेवायचा आहे आणि पुऱ्यावरती आल्यानंतर त्या पलटणीने आपल्याला पलटून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या कच्च्या राहणार नाही आणि मंद आचेवर त्या क्रिस्पी तळल्या जाईल. पुरी जर फुगत असेल तर काटा चमच्याने त्याला टोचून घ्यायचं आहे, म्हणजे त्या फुगणार नाहीत आणि क्रिस्पी होईल. तर या ठिकाणी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेऊया. छान कलरसुद्धा आलेला आहे. अगदी 8 ते 15 दिवससुद्धा ह्या पुऱ्या मऊ पडत नाही, जशाच्या तशा राहतात. मुलांनासुद्धा टिफिनमध्ये द्यायला फार छान आहेत. याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. आता ह्यावर सगळीकडे लागेल असा चाट मसाला आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे. थोडं काळं मीठसुद्धा आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे. अप्रतिम अशी चव ह्या पुऱ्यांची लागते. अशाच पद्धतीने तुम्ही पुऱ्या करून बघा आणि कशा झाल्यात मला सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. परत भेटूया नवीन रेसिपीसह.